नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्सकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मोठी घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जप्त मालमत्ता कोर्टाने मोकळी केली आहे. स्पार्कलिंग सॉइल, गुरे कमोडिटी, फायर पॉवर, अग्री फार्म आणि निबो ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवार यांची मालमत्ता मुक्त केल्याचे आदेश दिले आहेत. अजित पवार यांच्यावर बेनामी संपत्ती घेतल्याचा आरोप 2021 मध्ये लावण्यात आला होता. त्यानुसार आयकर विभागाने धाडी टाकून अजित पवार, पार्थ पवार आणि सुनीता पवार या तिघांचीही मालमत्ता जप्त केली होती. परंतु पुरावे पुरेसे मिळाले नसल्यामुळे दिल्लीतल्या कोर्टाने ही संपूर्ण मालमत्ता मुक्त केल्याचं जाहीर केलं आहे. आयकर विभागाने जप्त केलेली अजितदादांची मालमत्ता सही सलामत दादांना परत केली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी दादांनी केलेल्या प्रयत्नाने यश आले. लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनी सुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता. सन्माननीय अजितदादा आणि त्यांसारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन. तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणारे भारतीय जनता पार्टीचे आभार, अशी सोशल मीडिया पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती. कर्ज वाटप, साखर कारखान्यांची विक्री यामुळे बँकेला कोणतेही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एवढंच नाही तर सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबियांची एकत्रित मालमत्ता 123,46,17,757 रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे, तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी त्यांची नणंद आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळेंना 35 लाख तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना 50 लाख, अजित पवारांना 63,20,000 रुपयांचे कर्ज दिलं आहे.